नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपलं अजून एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज झाली दिवसाची सुरुवात छान अशी 9 वाजताच। तर 9 वाजताच निघालो होतो, फ्रेश वगैरे झालो, नाश्ता केला आणि बाहेर चाललोय आम्ही घाटकोपर स्टेशनला। तर पोहोचलोय घाटकोपर स्टेशनला, तिकीट वगैरे काढली। आज खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली, दिवसापासून जायचं चाललेलं पण काय जाणंच होत नव्हतं। एवढी आता सुट्ट्या पण आहेत, ताईची मुलं पण आलेली, तर मुलं सगळे असतील तर मजा येते थोडी। तर आधी पकडलेली कर्जत ट्रेन, तर बसलोय ट्रेनमध्ये आणि हिला तर आमच्यावर विश्वासच नाही, तिला फक्त दादाच पाहिजे पकडण्यासाठी। तर ट्रेनमधून उतरलोय कर्जत स्टेशनला। ट्रेनमध्ये काही शूटच नाही केलं, कारण की ही जी नुसती धावपळ चाललेली। नंतर खोपोलीसाठी ट्रेन पकडली, नंतर मध्ये पळसदरीला उतरलो। तर इथून स्टेशनवरून एवढं छान आहे, पूर्ण हिरवळच आहे सगळी। आता तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे चाललोय। आम्ही चाललोय स्वामी समर्थांच्या मठाकडे। त्या 2 वेण्या बघा कशा तिच्या दीदीने किती छान बांधल्यात, छान दिसत होती 2 वेण्यांमध्ये। मस्त सगळे चाललेले, त्यांचं जरा रील वगैरे काढली, नंतर फोटोशूट केला। हे बघा कसे बसले सगळे फोटो काढण्यासाठी इथे। तर तिला दादासोबत फोटो काढायचा होता, ही आता बुबूला बघते। तो बुबू बसलेला खाली, त्याला वाकून बघत होती। पण भरपूर होतं आणि मध्येच हलकासा पाऊस पडत होता, त्याच्यामुळे छान वाटत होतं। पण थोडं दमायला झालेलं उन्हामुळे, मग थोडं थांबून आम्ही चालत होतो। तर बघा ही नुसती मागे पळत होती, म्हणून मम्मी आणि मामा तिला घेऊन पळत होते पुढे, की ती मागे बघायला नको आणि आम्ही लवकर पोहोचू करून। हे बघा हे बांबूचं झाड खूप छान आहे तिथे वातावरण। आणि इथून आम्ही खाली गेलो, तर इथे विहीर वगैरे, एकदम असं वाटतं आपण गाव साईडला चाललोय। खूप आधीपासूनच यायचं प्लॅन ठरलेलं, पण काही येणंच होत नव्हतं, कारण 2 वर्ष अगोदर आलेली तेव्हा मी 3 महिने प्रेग्नेंट होती, साईदने पोटामध्ये होती तेव्हा आलेलो। तेव्हापासून यायचं होतं परत, पण काही येणं झालं नाही। पोहोचत आलोय मठाजवळ। आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत असेच कनेक्ट राहा। बाय बाय।